कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा घसरले. कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरी जबाबदार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगले चर्चेमध्ये आलेले आहे. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. फळबाग आणि शेतातील इतर पिकांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्यावर असताना नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी चांगलंच सुनावलं होतं. तुम्ही 2-4 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. कर्जमाफीच्या आलेल्या पैशांमधून लग्न आणि साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलेलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कोंडीचा प्रयत्न झाला, मात्र त्यानंतर आपल्या या वक्तव्याबद्दल माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. परंतु आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांनी कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरी जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुनावलंय. एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावत सुटतात असं कोकाटे यांनी म्हटलंय. आणि एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावत सुटतात. कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे. दुप्पट तिप्पट ठीक, पण 50 पटीने कांद्याची लागवड करायला लागले तर कांद्याचे बाजारभाव पडणारच, अशा शब्दात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी कांद्याच्या बाजारभावावरून शेतकऱ्यांना सुनावलेला आहे. कांद्याचा बाजारभाव पाडण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना जबाबदार धरलेला आहे. दरम्यान कोकाटे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. असं नाही, आता मीडिया काय घेते याच्यावर अवलंबून आहे. मीडिया जर तेवढंच एका गोष्टीवर जर अडून बसला असेल तर त्याला मी काय करू शकतो. शेवटी मीडियाचा अधिकार हा मीडियाचा अधिकार आहे. आणि माझा स्वभाव हा माणसाचे स्वभाव हे जन्मजात असतात. ते काय लगेच एका दिवसात सांगितलं एका दिवसात बदलतात असं नाही आहे. तेवढा स्वभाव परखड आहे, सत्य आहे. पण हेतू स्वच्छ आहे का नाही, हेतू चुकीचा आहे का माझा, कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही वक्तव्यामध्ये माझा हेतू खराब आहे, माझा त्याच्या आडून काही स्वार्थ साधायचा आहे किंवा काही वेगळा विचार माझ्या मनामध्ये आहे, असं काही तुम्हाला आठवलं आहे का, असं काही तुमच्या लक्षात आलं आहे का? त्यामुळे हेतू स्वच्छ आहे, हेतू साफ आहे. शेतकऱ्यांचं कल्याण हाच त्या पाठीमागचा हेतू आहे. शेतकऱ्यांमध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी, शेतकऱ्यांमध्ये खात्री निर्माण व्हावी, त्यांना गॅरंटी मिळावी शेती या उद्योगधंद्यामध्ये. आजकाल शेतकरी शेवटच्या क्षणाला काय म्हणतो, शेती परवडत नाही. आणि खरी गोष्ट आहे, शेवटच्या क्षणाला माणूस म्हणतो शेती परवडत नाही, पण त्याला अनेक कारणं आहेत. त्या कारणाचे कारणमीमांसा होणं पण आवश्यक आहे. आणि शेती परवडेल कशी शेतकऱ्यांना, नवीन पिढी शेतीमध्ये काम करण्यासाठी कशी इच्छुक होईल, या दृष्टिकोनातून शासन म्हणून काय आमची जबाबदारी आहे की नाही. म्हणून शासन म्हणून भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये केल्यास, शेती कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन निघाल्यास कदाचित नवीन तरुण पिढी त्या शेतीकडे आकर्षित होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत. असं नसतं कधी की कांद्याची लागवड आणि निर्यातबंदी हे दर वर्षाला बदलतं सूत्र आहे. एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात, हा पण चुकीचा संदेश आहे. त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही, दुप्पट का तिप्पट. तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहेत ना. त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन सरकारने करणं अपेक्षित आहे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत. स्टॅटिस्टिकल डेटा आम्ही शेतकऱ्यांसमोर मांडणार आहोत की तुम्ही कुठे जावं, कसं जावं आणि काय करावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.